खवड
वैकुंठितो ऐसे नाही कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे काल्याचे वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो अंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैशी नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निरुतिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो वैशी नाही कवळ काही कालाचे शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदन देहूचे श्री श्रेष्ठ संत तुकोबाराय यांचा आणि काल्याच्या प्रसंगातील अभंग आज सेवे करता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आजचा कार्यक्रम कशा निमित्तानं आहे सर्वांनाच माहीतच असते, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी अशा असतात की त्या माहिती जरी असल्या तरी त्या सांगाव्या लागत असतात. एक रीतिरिवाज म्हणून भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने आपल्या या बोथा गावामध्ये गेल्या आणि 35 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायानुसार असलेला जो सप्ताह आहे तो आपल्या ठिकाणचा आहे. महाराज मी तर नेहमीकरता सांगत असतो की काही काही सप्ते एवढे मोठे होतात 50-50 लाख रुपये खर्च करतात, पण सप्ताह होणकाच असते. होणका म्हणजे टोपीच नसते त्याला, बोळखा. कारण वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर सप्ताह म्हटल्यानंतर अखंड विना असायला पाहिजे. पहाटे काकळा, हरिपाठ, रात्री हरिकीर्तन आणि 7ही दिवस हरिनाम सप्ताह. 50 लाख रुपये मनुष्य खर्च करतो, पण तिथे हरिपाठ नाही, काकळा नाही, विना नाही, कथा झाली म्हणजे मंडप खाली. त्याला शास्त्रामध्ये एवढं महत्त्व दिलेलं नाही, पण आपल्या वारकरी संप्रदायानुसार चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह खरं महत्त्व यालाच आहे. या 10, 20, 25, 30, 40 वर्षाच्या आधी जर आपण सप्ते जर पाहिले तर फक्त नाम सप्ताह असायचा. त्याच्यामध्ये भागवत नाही, पारायण नाही. नंतर पारायणाची पद्धत सुरू झाली. फक्त पहाटे काकळा, दुपारी 4 ते 5 प्रवचन, 6 वाजता हरिपाठ, रात्री हरिकीर्तन आणि रात्र अखंड विना असायचा. फक्त प्रवचन असायचं. पण काही नंतरचा काळ असा आलेला आहे की ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायणाची पद्धत सुरू झालेली आहे. आजही सुद्धा बरेचसे असे सप्ताह की त्या सप्त्यामध्ये पारायण सप्ताह असतो, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण वगैरे असतो. पण मधल्या काळापासून भागवत सप्ताहालाही सुरुवात झालेली आहे. आता भागवत सप्तेही थोडे मागे पडत चाललेले आहेत. आता प्रत्येक गावामध्ये काय आलेले आहेत? शिवपुराण. शिवपुराण आतापर्यंत कोणाला माहिती नव्हतं, पण जसा प्रदीप मिश्रा वर आला तेव्हापासून शिवपुराणच सुरू झाले. विठ्ठल विठ्ठल. हो, सांगायचं तत्व एवढंच आहे. आणि कोणताही कार्यक्रम, शिवपुराण असो, भागवत पुराण असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, नाम सप्ताह असो, आणि कोणताही सप्ताह जर म्हणायचा झाला आणि त्या सप्ताहाची सांगता जर करायची झाली म्हणजे ते काल्याच्या कीर्तनाने होत असते. जोपर्यंत एखादा आपण होम करतो आणि त्या होमाची आणि सांगता जर करायची असेल तर पूर्णाहुती द्यावा लागते. पूर्णाहुती दिल्याशिवाय यज्ञ सफल होत नाही. तसं सप्ताहाची सांगता जर करायची असेल तर जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत यज्ञाची म्हणजे आपला हा सप्ताहाची सांगता होणे नाही. कारण काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर पूर्णाहुतीचं कीर्तन आहे. विठ्ठल आणि हो, आणि या काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. खरोखर मी माझं परम भाग्य समजतो. तरी माझ्या दैवा पार नाही, तू का म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणता सेवा करावी. मी सांगत असतो कोणाची सेवा करावी? संसाराची, बायकोची नाही. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. जे कथा कीर्तन श्रवण करत असतील, भगवंताचं चिंतन करत असतील, त्यांची सेवा मला घडू दे. म्हणून तुम्ही लोकांनी आणि माझ्या वाटेला ही सेवा दिलेली आहे. प्रसंग आहे महाराज काल्याचा. गेल्या 7 दिवसापासून खूप आनंद आपण घेतलेला आहे. एवढा आनंद, लाखो रुपये खर्च केला तरी सुद्धा आनंद मिळत नाही. आणि आजची मिरवणूक जर पाहिली तर अप्रतिम निघालेली आहे की आज स्वर्गा वैकुंठामध्ये सुद्धा देव थांबलेला नाही. जिथे कथा कीर्तन असेल, सत्संग असेल, वैकुंठ सोडून सुद्धा देव आपल्या या मृत्यूलोकामध्ये नाही, या बोथ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. या सुखा कारणे देव वेडावला.
सुखा कारणे देव वेढावाला वैकुंठ सोडोनी बोथा गावी आला. आणि खरोखर आज भगवंताला बघायचं जर असेल ना की या ठिकाणीच आणि परमात्मा अदृश्य रूपामध्ये आणि वास करत असतो. महाराज खरोखर भव्य दिव्याची मिरवणूक निघालेली आहे. टाळकरी मंडळी आपल्या गावाचं तर भूषण आहे. मी काल भागवतामध्ये सांगितलेलं आहे की खरं वैभव गावाचं जर असेल, पैशाने प्रत्येक गावामध्ये श्रीमंत लोक सापडतील, नोकरीवाले सापडणारा, एम एल ए आमदार खासदार वगैरे सगळे अनेक शिक्षणातील आणि लोक सापडणार आहेत, पण टाळकरी सापडत नाही. टाळकरी म्हटलं आमच्या गावाजवळ वाळेगाव आहे, मोठं गाव आहे, 25,000 लोकसंख्येचं गाव आहे, प्रत्येक घरामध्ये आणि नोकरीवाला आहे. पण कीर्तन जर करायचं म्हटलं तर आम्हाला जावं लागते तिथे, एकही टाळकरी नाही. कारण गावाचं वैभव जर असेल महाराज तर त्या ज्या गावामध्ये भजनी मंडळ आहे ते खरोखर गावाचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, गावामध्ये परमार्थ टिकवणं आणि परमार्थ करून घेणं हे भाग्याची लक्षणं आहेत. आणि खरोखर आमच्या ह्या लहान लहान मुली आहेत महाराज, यांचं वय आहे का गळ्यामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याचं? नाही. लहान लहान मुलं आहेत, हे पोरं इकडे दबले, हे मुलं, आणि खरोखर यांना तर धन्यवाद आहेच. पण कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला सुद्धा या लेकराचा हरिक वाटतो. पण यांच्यापेक्षाही यांच्या आईवडिलांना धन्यवाद द्यावा असं वाटते. त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी जर इकडे पाठवलं नसतं तर ह्या मुली आल्या असत्या का? नाही. पण आईवडिलही तेवढे धन्यवाद आहेत. आणि या मुलांनाही सुद्धा खरोखर खूप आनंद यांनी लुटलेला आहे. बरं, एक दिवस नाही, 7 दिवस पावल्या वगैरे, एक ड्रेस वगैरे सगळं जसं पाहिजे तसं. आणि खरं वैभव आहे. आपल्या गावचे सगळे शिवाजी महाराज आहेत, परमेश्वर आहे, आणि हे जे पारमार्थिक मंडळी आहे यांनी हा परमार्थ टिकून ठेवलेला आहे. आणि त्यांना जर तुम्ही सपोर्ट जर केला तर याच्याही पेक्षा आपलं गाव नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि सांगेल हे मंडळ काय कुठे संस्थेमध्ये शिकायला गेले का? काहीच नाही महाराज. तुमच्याच गावात. आणि आपल्याला आपल्या मुलाचं स्वाभिमान असायला पाहिजे, अभिमान नको, स्वाभिमान असायला पाहिजे की असा धार्मिक मुलगा जन्माला येणं आणि परमार्थाला लावणं. खरोखर आपलं खूप गाव भाग्यवान आहे की अशा छोट्याशा गावामध्ये आणि एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह होतो. गावाच्या मानानं आपल्या मानानं सप्ताह खूप मोठा आहे. ज्या गावची आणि 50-25 हजार लोकसंख्याचं गाव असेल तिथे मोठा सप्ताह होणं याला काही महत्त्व नाही. गावच मोठं आहे, पण काही मोठ्या गावामध्येही एवढा सप्ताह होत नाही. पण तुमच्या छोट्याशा गावामध्ये आणि एवढा भव्य दिव्य प्रमाणामध्ये आणि सप्ताहाचं आयोजन आपण मंडळी करतो महाराज. आणि त्या सप्त्याला लाभलेले जे आणि गायक लोक, मंडळी लोक जे आहेत, आपले मृदंग सम्राट आणि सोपान महाराज, हे सुद्धा आपल्याला 2-4 वर्षापासून येऊन आलेले आहेत. पण यावर्षी मंदात त्यांनी थोडी चाट मारली. काय? हो, बरं बरं बरं. सोपान महाराज, खराटे, निरोळ, मृदंगाचार्य यांचं सौजन्य जे आहे वनपाल श्री जानकीरामजी आणि श्रीराम सोनने यांच्याकडून आहे. एक वेळ त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या. 3 वर्ष आले तुम्हाला येऊन, आहे ना? बरोबर, हे 3रं वर्ष आहे, म्हणून मधात गॅप दिला तुम्ही, आहे ना? बरं बरं, ठीक आहे. आणि उत्तम असे मृदंगाचार्य आपल्याला लाभलेले आहेत. गायक मंडळी सुद्धा, कारण नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. एकट्याच्याने किंवा गावच्या भरोश्यावर बाहेर गावची टाळकरी मंडळी, गायक वादक, आमच्या गावामध्ये भरपूर टाळकरी आहेत, जवळपास 70-80 टाळकरी निघतात. पण तरी आम्हाला बाहेरगावचे टाळकरी गायक वगैरे बोलावंच लागतात की आपल्या गायनाचार्य आणि हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज ढोंबळे जळका तेली यांचं सौजन्य आहे. श्री मनोहर भिकाजी कांडलकर त्यांच्याकडून यांचं सौजन्य आहे, म्हणून एक वेळ त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या. दररोज बिचारे जाणं येणं करत, कारण घरी दुकानच आहे. प्रपंच करून सुद्धा परमार्थ हे लोक साधणारी असतात. आणि गायनाचार्य हरिभक्त पारायण ज्ञानदेव महाराज खवले कठोरा
महाराज पाठीमागे उभे आहेत, त्यांचं सौजन्य आहे रामधन जनार्दन गवळे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून आहे. म्हणून एक वेळ त्यांच्यासुद्धा टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि आजचा जो महाप्रसाद आहे, मी काल भागवतामधून सांगितलेलंच होतं की आजचा जो महाप्रसाद डॉक्टर अंकुश प्रभाकर कांडेरकर यांच्याकडून आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि उत्तम प्रकारे अशी गायक मंडळी आपल्याला सापडलेली आहे. 7 दिवसपर्यंत त्यांनी आपल्याला आनंद दिलेला आहे. आणि आज माझं परम भाग्य आहे की दुधा साखर म्हणजे आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज थांबलेले आहेत. आणि एक वेळ खरोखर पांडुरंग महाराजसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. जरी तुमच्या गावचे म्हणजे हे साड्या तुम्ही आहे ना का जवई मेहोना 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 ठीक आहे, मेहोना काय असेल जवळचं गाव असल्यानंतर तरीसुद्धा पांडुरंग महाराज रात्री त्यांचं हरिकीर्तन झालेलं आहे. मला असं वाटलं कीर्तन झाल्यानंतर सकाळी महाराज निघून जातील, बरेच जातात तर लवकर, पण असं ते राहिलेच. आता काही महाराज लोक महाराजच्या कीर्तनात उभं राहत नाही. 36 आकडाच असते महाराज लोकांचा, दिसतो आम्ही वरून, पण आतून असं वाटते की का कधी रात्री बुहारा. पण खरोखर आमचे आणि पांडुरंग महाराज थांबलेले आवाज आहे आणि त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या मिरवणुकीला फार मोठा आनंद मिळाला. विठ्ठल विठ्ठल. झालं ना सगळं. आता कोणाचं नाव नाही हुकलं ना? हुकलं असेल तर मी काही बायको नाही तुमची नाव घ्यायला. दुर्योधन माझं ते तर बरं परमनंटच आहेत, त्यांच्याशिवाय पानच हालत नाही बाबा. दुर्योधन आहे पण सुदेव आहे, सूर्योधन आहे सुयोधन. दुर्योधन त्या बानं आईनं कसंच ना ठेवलं हेच मला समजत नाही. दुर्योधन नसून सुयोधन आहेत खरं तर. असो, सगळे मंडळी महाराज आता पुन्हा सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, कारण 12 वाजून गेलेले आहेत. आता तुमचे दोर माझ्या हातात आहेत. 7 दिवस तुम्ही सापडले का एवढे लोक? हा, हे बाहेरगावचे लोक आहेत का? हे तरुण मंडळी गावातलीच आहे का? म्हणजे गावात तरुण आहेत वाटते तुमचे, आहे ना? मला 7 दिवस दिसले नाहीत म्हणून विचारतो. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. आणि काल्याची वेळ जी आहे आपली होऊन गेलेली आहे. तसं जर पाहिलं तर 12 वाजेपर्यंत काला व्हायला पाहिजे. आता सुरुवात झाली, आता नक्की 3 वाजेपर्यंत सोडत नाही, खरंच नाही सोडत. कारण डबल तुम्ही मला बोलात का ना बोलात का पुढच्या वर्षी देता ब्रेक के बाद, त्याचं काय सांगलं जाते. मग घ्या हात धुवून. असं जास्त वेळ घेणार नाही, अगदी 1 तासाच्या आत आपल्याला आणि आपली सेवा आपल्याला समाप्त करायची आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. आणि प्रसंग आहे आजचा आणि काल्याचा. काला म्हटल्यानंतर शास्त्र आणि संतांनी काही मर्यादा घालून दिलेली आहे. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सप्ताह म्हटल्यानंतर सप्ताहाच्या काही नियम असतात. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, मध्ये कोणता घ्यावा, शेवटच्या दिवशी कोणता घ्यावा आणि काल्याला कोणता घ्यावा. कारण काला म्हटल्यानंतर काल्याचं कीर्तनकार जो असतो ना तो बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे सराडानं नव्हे. पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, मध्ये उपदेश वगैरे का कोणताही महिमा आणि अभंग घेतला तरी सुद्धा चालेल. शेवटच्या दिवशी मागणीपर घ्यायचा आहे. रात्री महाराजांनी मागणीपर सुंदर अभंग घेतलेला आहे. ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कारण 7 दिवसपर्यंत आपण जे केलेलं आहे ते देवा मला हे दान दे. आणि दान दिल्यानंतर त्यांची फलश्रुती म्हणजे आजचं हे कीर्तन आहे काल्याचं. आणि काला म्हटला की आजच्या दिवसाला फक्त एकच काम करायचं असते. चरित्र
म्हटलेलं की काला म्हटल्यानंतर आणि त्या दिवशी एकच काम करायचं असतं, कितीही मोठा पंडित जरी आणला तरी कृष्ण चरित्र सोडून सांगता येत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, ते चरित्र सांगितलेलं आहे. ते म्हणजे कोणतं? याचा अर्थ की भगवंताने अनेक प्रकारचं चरित्र केलेलं आहे. 8 गुणामध्ये आणि भगवंताने चरित्र केलेलं आहे. पण त्यापैकी ते सांगितलेलं आहे ते म्हणजे कोणतं? द्वारकेतलं सांगितलं नाही. द्वारकेमध्येही चरित्र केलेलं आहे, वृंदावनामध्येही चरित्र केलेलं आहे, मथुरेमध्ये सुद्धा चरित्र केलेलं आहे. पण केले देवे वृंदावनी असं नाही म्हटलं, केले देवे द्वारकेशी असं नाही म्हटलं. मग केले देवे गोकुळी, आणि गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा आजच्या दिवसाला फक्त काय करायचं आहे? उच्चार करायचा आहे, आचरण नाही. मी सांगत असतो आचरणीय हे रामकथा आहे आणि उच्चारणीय कृष्ण कथा आहे. पण आज सगळं उलटं झालेलं आहे. रामकथेचा उच्चार करतो आणि कृष्ण चरित्र आचरणात आणतो, आणि कृष्ण चरित्राच्या आचरणामध्ये दुःख आहे. काही लोक म्हणतात महाराज देवाने चोऱ्या केल्या आम्ही करतो, कर जा बिन भाड्याच्या खोलीमध्ये. पण त्याचं चरित्र जे आहे भगवंताचं, त्याचा फक्त उच्चार जरी केला ना तरी सुद्धा जीवाला आनंद प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मी तर नेहमीकडे सांगत असतो की चरित्र कोणाचं होत असते महाराज. आज भगवंताने गोकुळातलं चरित्र वर्णन करण्याचं सांगितलेलं आहे, इतर चरित्र सांगितलं नाही. आणि चरित्र होते कोणाचं? सगळ्यांचं चरित्र नसते होत. बघा, समाजामध्ये काही लोक असतात, काही चित्रासारखे असतात, काही विचित्र असतात, आणि काहींचं चरित्र होत असते. 10,000 लोकसंख्येचं गाव जरी असलं तरी सुद्धा एखाद्याचंच चरित्र होत असते. एखाद्या चौकाला नाव देण्यात येते, एखाद्याच्या गावाला नाव देण्यात येत असते. पण सगळेच गावं असतात, श्रीमंती लोक असतात, पण श्रीमंताचंही सुद्धा चरित्र होत नाही. काही चित्रासारखे लोक असतात. चित्रासारखे म्हणजे घर ते शेती, शेती ते घर. वर्गणी मागायला जर गेलो का, वर्गणी द्या ना, सप्ता आहे ना, आमच्या दारी यायचं नाही, आम्ही तुमच्या सप्ते देत नाही, वर्गणी देत नाही, काहीच करत नाही. घर ते शेती, शेती ते घर. बायकोने म्हटलं बसायचं, बसले, उठा, उठले, जा, गेले. चित्रासारखे. चित्र जसं आपण जिथे ठेवलं तिथे राहते, तसं काही लोक समाजामध्ये आणि चित्रासारखे असतात. काही लोक विचित्र असतात. विचित्र हा प्रकार बहुधा बऱ्याचशा ठिकाणी असतो. विचित्र म्हणजे चांगलं सुरू असलं की कसं बैकून द्यावा, दुधामध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा हे लोकांना बरोबर कळते. 2 लोक जर बोलत राहिले आणि तिथे जर एखादा मनुष्य आला आणि त्याने तो जर बोलला, लोक काय म्हणतात, काय विचित्र माणूस आहे, याला काही कळत नाही कुठं काय बोलायचं आहे म्हणून. असे विचित्र लोक भरपूर आहेत. पण काही मात्र चरित्र असतात, चरित्रवान असतात. आणि चरित्र कोणाचं होत असते? पहा, भगवान परमात्म्याचं चरित्र झालेलं आहे. का? एवढा मोठा देव असल्यानंतर ब्रह्मांडाचा मालक आहे, पण त्या मालकाने गायीची सेवा केली, त्या मालकाने समाजाची सेवा केलेली आहे. त्याचं चरित्र होत असते महाराज. मोठं होऊन, मोठा असून जो लहान होतो आणि सेवा करतो, चरित्र त्याचं होत असते. विठ्ठल विठ्ठल हो. कारण लहान झाल्याशिवाय सेवा घडत नाही. जया अंगे मोठेपणा, तया यातना कठीण. अंगामध्ये महाअहंकार जर असेल तर तो सेवा करणार नाही, आणि सेवा करण्यासाठी लहानपण पाहिजेत असते. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, लहानपण लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरे तारवा, मुंगे साखरे तारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे
थोडस उचलून घेत जा बा गायक लोक. सुन नका पाडू. का घरी जायची घरी घाई आहे. वेळ आपल्याला भरपूर आहे ना. 3 वाजेपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे. संपाक व्हायना थंडा. मग असं सुन नका पाडू. म्हटलं तरी आपण टाइमात आटपून 3 वाजेपर्यंत. टेन्शन नका घेऊ. विठ्ठल विठ्ठल सांगायचं एवढंच आहे महाराज. लहानपण देगा देवा. मुंगे साखर याचा लहानपण घेतल्याशिवाय सेवा घडत नाही. एवढा मोठा भगवान परमात्मा लहान झाला आणि लहानून महाराज त्याने गायीची सेवा केली, गोपालांची सेवा केलेली आहे. आजही आपल्याला आणि मोठं जर व्हायचं असेल, नाव कमवायचं जर असेल तर सेवा करा. एखादा मोठा माणूस आहे, गावातला श्रीमंत माणूस आहे, पण लहान होऊन जर एखाद्या पंक्तीमध्ये बकेट घेऊन जर त्यानं वाढलं, एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन आणि त्याला मदत जर केली तर गावभर चर्चा होते. का भाऊ आले, बकेट गेली, पंक्तीमध्ये वाटलं राजा, सगळं गावभर चर्चा होते. आणि त्याच्यासाठी लहान व्हावं लागते. आणि भगवान परमात्मा एवढा ब्रह्मांडाचा मालक असल्यानंतरही सुद्धा तो लहान झाला. आणि म्हणून त्या भगवंताचं चरित्र झालेलं आहे. आणि गोकुळातमधलं चरित्र आणि वर्णन केलेलं आहे. कारण गोकुळातलं चरित्र कोणतं आहे? बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळातलं चरित्र मला बालकृष्ण आहे, लालकृष्ण आहे, युगल कृष्ण आहे, राधाकृष्ण आहे, गोपालकृष्ण आहे, योगेश्वर श्रीकृष्ण आहे. आणि अशा 8 स्वरूपामध्ये आणि भगवंतानं चरित्र केलेलं आहे. पण योगेश्वर श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं नाही. मग या ठिकाणी आणि तुकोबाराय म्हणतात, केले देवे गोकुळे. गोकुळामधलं जे चरित्र आहे ते बालचरित्र आहे. आणि बालचरित्राचं वर्णन केल्यानंतर तेव्हाच तो काल्याचे अधिकारी होणार आहे. विठ्ठल हो, सांगायचं तात्पर्यच आहे. आणि ते चरित्र आपल्याला सांगायचं जर असेल, कारण आपल्या घरी सुद्धा पोहे असतात, इथे सुद्धा पोह्याचाच काला असतो. पण आपल्या घरच्या पोह्याला आपण काला म्हणत नाही. कितीही जरी त्याच्यात तुम्ही साखर टाका, दही टाका, ताक टाका, काही जरी टाकलं तरी तो काला होणार नाही. बरं, काल्याच्या कीर्तनाच्या आधी तुम्ही इथे पोहे आणून ठेवले तरी तो काला होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आणि भगवंताचे गुणानुगान गात नाही तोपर्यंत तो प्रसाद काला होणार नाही. आणि त्या काल्यासाठी महाराज तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठावरून या ठिकाणी येतो. कारण काल्याचं एवढं महत्व आहे. प्रसादे सर्व दुःखानाम. सर्व दुःखाचा नाश जर करायचा असेल, त्या प्रसादाला, काल्याच्या प्रसादाला विशेष महत्व आहे. काला करणं वेगळं आणि कालवा कालवी करणं वेगळं. आज आपण काला तर करतच नाही आहे, पण कालवा कालवी केल्याशिवाय राहत नाही. त्या काल्यासाठी महाराज स्वर्गातले देव मासे झालेले आहेत. काल्याची आमिषे देव जळी झाले मासे. आणि मासे झाल्यानंतरही सुद्धा भगवंताने त्यांना काला दिला नाही. आता का दिला नाही काला याचं वर्णन आपण भागवतामध्ये पाहिलेलं आहे. कारण देव हे अहंकारी होते. तुम्हाला काल्याचा आनंद घ्यायचा आहे ना, हा काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे ना, हो, मग त्याच्यासाठी निर्वैर बनावं लागते. आणि निर्वैर बनवून निरअहंकारी बनावं लागते. तेव्हाच भगवान आपला त्याला काला देतो. देव हे कपटाने आलेले होते, अहंकारी होते. सख्खा पोरगा होता देवाचा ब्रह्मदेव, काय सावतर नव्हता ना चुलत नव्हता. पण तरीही भगवंताने त्यांना काला दिला नाही. का? कारण ते कपटाने आलेले होते. आणि एक सांगू तुम्हाला, कपटाने तुम्ही काही जरी आणि प्रयत्न केला कमवण्याचा तरी ते प्राप्त होत नाही महाराज. अहो, कर्णाने विद्या शिकलेला होता परशुरामाकडं, कपटाने वेळेवर विद्या सफल झाली नाही. म्हणून आनंद, पारमार्थिक आनंद जर घ्यायचा असेल तर पहिले आपल्या मनामध्ये असलेला जो वैरभाव आहे, जे कपट आहे, जो अहंकार आहे, हा बाजूला ठेवून आणि जर आपण त्यामध्ये सहभागी जर झालो तर मग बघा केवढा आनंद प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि एवढं त्या काल्याचं महत्व आहे महाराज. आणि याच काल्यासाठी तुकोबाराय वैकुंठावरून या ठिकाणी येतात.
उपजुनिया उपध्वनिया पुढती येव उपध्वनिया पुढती येव उपध्वनिया पुढती येव उपध्वनिया पुढती येव आला खावो दही भात काला खावो दही भात काला खावो दही भात हे वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही आणि या काल्यासाठी आणि तुकोबारा वैकुंठावरून या ठिकाणी येतात. उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. या दही भाताच्या खाली तुकोबारा म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. आता या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. काही ठिकाणी असं वर्णन आहे पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म नाही. आणि संत महात्म्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे की नरदेह दुर्लभ जाणं. अरे हा नरदेह फार दुर्लभ आहे, पुन्हा मनुष्य जन्म भेटेल याची गॅरंटी नाही. आणि त्या मानवाची गॅरंटी सुद्धा मानव जन्म पुन्हा भेटेल याची नाही. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात उपजुनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्म घेऊ. एके ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधवया. मी जन्म घेईन म्हणतात. मग जन्म घेण्याचं स्वातंत्र्य कोणाला आहे? संताला महाराज जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे. संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात. जीवाला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. बघा, जीवाला यावंच लागते, इच्छा नसली तरी यावं लागते, देवाला आणावं लागते आणि संत येत असतात. विठ्ठल विठ्ठल. हो, आता या ठिकाणी जन्म घेण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, माणसामध्ये तसे 4 प्रकार पडतात. एक पामर आहे, विषयी आहे, जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे. त्यापैकी शास्त्रकारांनी आणि विषय आणि पामराचा तर विचारच केला नाही. ते विषयामध्ये तल्लीन झालेले असतात, विषयालाच सगळं सुख मानणारे असतात. ऐश करणं आणि संसारामध्ये ल्यावे प्यावे खावे असावे सदैव. देव नाही, धर्म नाही, तीर्थ नाही, यात्रा नाही, काही नाही, फक्त ऐश करायचं, पैसा कमवायचा आणि मजा मारायची. विषयाला सुख मानणारे, देव न मानणारे हे पामर आहेत, विषय आहेत. त्यांना देव धर्माविषयी काही कळत नाही. राहिलेला जिज्ञासू म्हणजे साधक. आणि साधक जो असतो ना, तो जन्म मृत्यूच्या दुःखाला कंटाळलेला असतो. मग या जन्म मृत्यूच्या दुःखातून मी निवारण होण्यासाठी आणि साधक हा नेहमी करता प्रयत्नशील असतो, साधना करतो. राहिलेला आहे शेवटी मुक्त. मुक्त झाल्यानंतर तर पुन्हा जन्मच नाही. कारण मनुष्य साधना जे करतो, प्रयत्न जे आणि साधक करतो, हा जन्म होण्यासाठी नाही करत, मुक्त होण्यासाठी करतो. मग मुक्त झाल्यानंतर तर त्यांना पुन्हा जन्मच नाही. पण मुक्तामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक बद्धमुक्त आणि एक साध्यमुक्त. बद्धमुक्ताला पुन्हा जन्म घेण्याचा अधिकार नाही, पण साध्यमुक्त जे आहेत त्यांना मात्र पुन्हा जन्म घेण्याचा अधिकार आहे. आणि साध्यमुक्तामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि सावता महाराज, नामदेव महाराज ही जी संत मंडळी आहे महाराज, हे मंडळी या साध्यमुक्तामध्ये बसतात. आणि म्हणून यांना पुन्हा जन्म घेण्याचा अधिकार आणि शास्त्राने दिलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुम्ही म्हणाल की का हो, या दही भाताच्या काल्यासाठी आणि तुकोबाराय वैकुंठावरून या ठिकाणी येतात. कारण तुकोबार राहणारी कुठची आहेत? आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी, आलो ह्याची कारणाशी, आलो ह्याची कारणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी.
तुकोबारा राहणारे देहूचे नाहीत, देवनिवासी आहे समजा, आते आले नंतर, पण तुकोबारा स्वतः सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारा राहणारे खरे जे पाहिले तर वैकुंठामधले आहेत. आणि वैकुंठामध्ये असताना आणि त्या वैकुंठामध्ये सर्व काही आहे महाराज, देव आहे, अमृत आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे. मग एवढं असतानाही सुद्धा वैकुंठामध्ये देव असल्यानंतर हे तुकोबारा या मृत्यूलोकामध्ये आणि काल्यासाठी काय येतात? वैकुंठित ऐसे नाही, 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 कवळ काही कालाचे, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. तुकोबारायाने वैकुंठामध्ये राहणारे जरी असले, त्या ठिकाणी देव आहे, अमृत आहे, सर्व काही आहे, पण काला करण्याचा अधिकार वैकुंठामध्ये नाही. वैकुंठी तो ऐशी नाही, कवळक आहे काल्याचे, कारण वैकुंठ हे भोगभूमी आहे आणि मृत्यू लोक हे कर्मभूमी आहे. काला हा भोगभूमीवर होत नाही, काला करण्याचा अधिकार कर्मभूमीवर होत असतो महाराज. तिथे अधिकार काला करण्याचा आहे. जरी वैकुंठामध्ये सगळं काही असलेलं आहे, पण तिथं फक्त भोग भोगा, ऐश करा, बाकी तिथे काही करण्याचं, कर्म करण्याचं कारण नाही. तिथे काही दररोज बाहेर दिसायला लागते, शेतीचे कामं करावं लागतात, नांगर वखर धरावं लागते का वैकुंठामध्ये? काहीच नाही करावं लागत महाराज. अमृत प्या आणि ऐश करा. वैकुंठ जे आहे हे भोगभूमी आहे आणि भोगभूमीवर काला करण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐशी नाही, कवळक आहे काल्याचे, आणि तो काल्याचा अधिकार जो आहे या मृत्यूलोकामध्ये आहे. कारण हा मृत्यूलोकच आहे, इथे कर्म करावं लागत असते. देरे हरिण पलंगावर जमत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कर्मच करावं लागणार आहे. कोणा जर म्हटलं मला चहा आणून द्या, महाराज मला कोणतंच काम नाही, काहीच मी करत नाही, एका ठिकाणी बसून राहतो, तरी त्याला कर्म करावंच लागते. जेवण करणे कर्मच आहे की नाही? बरं, बाहेर दिशेला जाणं कर्मच आहे की नाही? का म्हणणार आहे माझ्यावरचे तुम्ही जा? जमत नाही. काही काही कर्म अशी आहेत की ते स्वतः केल्याशिवाय ते जमत नाही. म्हणून या कर्मभूमीमध्ये आणि काला करण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला आहे महाराज. खरोखर तुम्ही आपण खूप भाग्यवान आहोत. तुकोबारासारखाला आणि इच्छा करावी लागलेली आहे की देवा, आणि मी पुन्हा जन्माला घेऊन आणि कालासेवन करणार आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारची इच्छा न करता स्वतःहून आणि आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला आहो, या मनुष्य जन्मामध्ये आलेला आहो आणि त्या काल्याचे अधिकारी आपण झालेले आहोत. विठ्ठल विठ्ठल सांगायचं एवढंच आहे की आणि तुकोबारा या वैकुंठामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी काला केलेला आहे. आता काला कुठं केला हो? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटामध्ये आणि भगवंताने काला केलेला आहे. इतर ठिकाणी का केला नाही? कारण त्या वाळवंटाला 3 विशेषणे दिलेली आहेत. बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. वाळवंट अगदी सपाट असतो. वाळवंटामध्ये कोणत्याही प्रकारचं काही गवत वगैरे उगवते काय? नाही उगवत. त्या वाळवंटामध्ये काला केला आणि काला केल्यानंतर त्या काल्याचं वाटप कसं केलेलं आहे? एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये आणि भगवंताने तो काला सेवन केलेला आहे. आणि जो काला वृंदावनामध्ये केलेला आहे, जो वाळवंटामध्ये आणि काला केलेला आहे, तोच काला आणि आज आपल्याला या ठिकाणी भगवंताचं चरित्र सांगून
करायचा आहे. अभंगाचा अगदी अगदी शब्दशः अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. आपल्याला काल्याच्या प्रसंगाकडे वळायचं आहे. म्हणून एक वेळ वारकरी संप्रदायानुसार ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले असतील, ज्यांना ज्यांना मुख दिलं असेल, त्यांनी सर्वांनी भजन करा आणि थोडे माणसासारखे बसा. नाही तर मग आम्ही कसे बसतो, पाय लांबून पायाच्या चुला करू नका बसू. आता थोडं कुठं कसं बसायची याची पद्धत असते की नाही. पाहुण्यांच्या बैठकीमध्ये पाय लांबून ठेवले तर जमते काय? नाही. मग सर्वांनी एक वेळ भजन करा. विठोबार कुमार हो विठोबार कुमार कुमार. 7 दिवस झाले तुम्हाला त्रास दिला काय? आता हो नाही ना, नाही नाही म्हणजे नक्की तुमचा माझ्यावर राग आहे काहीतरी आहे की नाही, म्हणून हो नाही ना नाही म्हणत नाही तुम्ही. तसं तुम्ही ऐकणार नाही. सर्वांनी एक वेळ हात वर करा. आता चांगलं भजन झाल्याशिवाय कीर्तन बंदच करत नाही. वाजत ना 4 करा हात वर. हे इकडचे पाठीमागचे राहू द्या, 1 वाजेपर्यंत असे जाता. ठोबार कुमाई बार कुमाई ठोबार कुमार बार कुमाई ठोबार कुमार बार कुमाई ठोबार कुमार बार कुमाई ठोबार कुमार ठोबार कुमार बार कुमाई ठोबार कुमार बार कुमाई ठोबार कुमार बार कुंडलिका वरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. ठोबार कुमार ठोबार उपजुन्या पुढत येऊ काला खाओ दैभात शब्दशार्थ आपण पाहिलेला आहे. भगवंताचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होत नाही. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. म्हणून त्या कृष्ण चरित्र आपल्याला ही सुद्धा आणि थोडक्यामध्ये बघायचं आहे. 1 वाजेपर्यंत त्याच्या आज आपल्याला काला संपवायचा आहे ना. कारण पहिले 2-2, 3-3 खेप इंटिमेशन दिलं तर आमच्या भावाला, महाराज पाहिजा बरं, 1च्या पुढे नका जाऊ देऊ. निघेपर्यंत म्हटलं चिंता नका करू. 1 वाजेच्या आत. आणि वेळ जर झाला ना, किती जरी आपण बोंबलू सांगलं तरी कोणाला काही पडत, जबरदस्तीनं बसावं लागते. मग घोंगड्या चिंतेल असते म्हणून. असो, भगवंताचा जन्म आणि मथुरेमध्ये झालेला आहे महाराज. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगी योगे. आणि भगवान जो अवतार घेत असतो ना, त्या अवताराचे 3 कारण आहेत. पहिलं कारण कोणासाठी देवालेले आहेत? भक्त राखे पायापाशी दुर्जनाते. परित्राणाय साधूनाम म्हणजे साधूचं रक्षण, दुष्टाचा संहार. आणि 3रं कारण आहे धर्माची स्थापना. जब जब होई धर्म की हानी तब तब बडे असुर अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्मावर हानी होत असते आणि तेव्हा तेव्हा परमात्मा अवतार घेत असतो मथुरेमध्ये. आणि जन्म झाला आणि मथुरेवरून वसुदेवाने गोकुळामध्ये आणलेला आहे. आणि गोकुळामध्ये आणल्यानंतर त्या गोकुळवासियांना खूप मोठा आनंद झाला. वास्तविक पाहता रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. देवाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच नाही. निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. मग निर्गुण भगवंतापासून सगुण भक्ताला आनंद मिळणार नाही. समान सत्ता असल्याशिवाय व्यवहार घडत नाही. भगवान परमात्मा पारमार्थिक सत्तेतले आहेत आणि भक्त व्यवहारिक सत्तेतले आहेत. व्यवहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेचा व्यवहार घडत नाही. व्यवहार घडण्यासाठी समान सत्ता लागत असते. आणि म्हणून भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झालेला आहे. आणि सगुण झाल्यानंतर तुकोबाराने सुद्धा वर्णन केलेलं आहे की आलाशी आकार आमुचिया चाडा तुका मने भिडा भक्तीचिया. आमच्या भक्तीमुळे, आमच्या प्रेमामुळे आणि भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झालेला आहे. आणि झाल्यानंतर महाराज एवढा आनंद झालेला आहे हो. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या
पर नाही लेखा अंत नाही लेखा अंत पर नाही लेखा नाही लेखा कृष्ण हो बाळकृष्ण घरे बाळकृष्ण घरे एवढा आनंदाने त्या गोकुळामध्ये झालेले आहे. नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. एवढा आनंद, त्या आनंदाला दुसरा जोडा नाही. आज आपण मिरवणूक काढलेली आहे, किती आनंद झाला. फक्त लोक एवढं म्हणतील का हो काय रे खूप आनंद आलेला हो. मजा वेगळी, आनंद वेगळा. मजा काही काही लोक ज्यांना यातलं ज्ञान नसते काय मजा आली म्हणते कळ्या. अरे तमाशात मजा असते. कीर्तनामध्ये भजनामध्ये आनंद असतो. आणि हा आनंद जो आपण पावल्याचा वगैरे घेतलेला आहे, प्रत्येकाला जर विचारलं किती आनंद झाला, फक्त तू एवढंच सांगणार की आनंद झाला. पण किती झाला सांगता येणे नाही. कारण आनंद हा सांगण्याचा विषय नाही आहे. मग तो काय आहे, अनुभवाचा विषय आहे. हो कल्पना करा, साखर आहे. साखर कशी आहे, गोड आहे. गोड म्हणजे कशी, सगळे सांगतात साखर गोड आहे, गोड आहे. अरे पण गोड म्हणजे नेमकी कशी, खाऊन पाय म्हणजे कळणार आहे की अशी गोड असते म्हणून. तसा भगवान आल्यानंतर त्या गोकुळवासियांना आनंद झाला. कसा आनंद झाला, त्या आनंदामध्ये सहभागी व्हा, मग कळणार आहे की असा आनंद असतो म्हणून. गोकुळीच्या अंत पार नाही लेका. एवढा आनंद झाला महाराज, अंत नाही पार नाही, त्याचं मोजमाप वगैरे नाही. अनेक प्रकारचे उत्सव त्या गोपी त्या गोकुळामध्ये करू लागलेले आहेत. आणि उत्सव करता करता भगवंताने लहानपणीचं का ग बाग रिठा मारिले बाळपणी, लहान वयामध्येच अनेक रिठासुरासारखे शक्टासुरासारखे भगवंताने सगळा नाश केलेला आहे. आता कृष्ण चरित्र आपण भागवतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त विस्ताराने सांगणार नाही. आणि करता 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 भगवान दिवसेंदिवस मोठे होऊ लागलेले आहेत. पुतणेचा नाश केलेला आहे. आणि 3 वर्षाचे भगवान झाले. आणि 3 वर्षाचे झाल्यानंतर रांगू लागलेले आहेत. आणि रांगता रांगता भगवान खोळे सुद्धा करू लागलेले आहेत. याच्या खोळ्या सांगू किती, महिपत्र सिंधू वाटे. भगवंताच्या अनंत खोळ्या आहेत महाराज. ज्या प्रकारे समुद्राची शय आणि पृथ्वीचा कागद जरी केला ना आपण, तरीसुद्धा तो अपुरा पडणार आहे. एवढ्या भगवंताच्या अनंत खोळ्या आहेत. आणि त्या खोळ्याचं वर्णन आणि तुकोबारांनी केलेलं आहे. मी सांगत होतो खोळ या शब्दामध्येच आणि भगवंताची काय आहे, स्तुती आहे. विठ्ठल आणि खोड्या करता करता माती सुद्धा खालेली आहे. आणि माती खाता खाता आणि एक वेळचा प्रसंग भगवान पोरांना म्हणू लागले की कारीगळ हो, तुमच्या घरी एवढं दही दूध वगैरे सगळं काही असताना अशी उद्बत्ती शाप का होणार तुम्ही. तेव्हा पोरं म्हणतात देवा आमच्या घरी सर्व काही आहे, पण आमचे आई वडील सर्व मथुरेच्या बाजाराला विकण्यासाठी नेतात, आम्हाला काहीच देत नाही. असं काय, हो. भगवंताने सांगितलं गावामध्ये दौंडी द्या, सगळ्यांना बोलावून घ्या. सगळ्यांना बोलावून घेतलेल्या सर्वत्र लोकांना कळवण्यात येते की आज रात्री 8 वाजता नंदवाड्या मीटिंग आहे हो, तरी सर्वांनी यावं. पेंद्याने विचारलं का रे कृष्णा, समजा लोकांनी विचारलं का रे कशाची सभा आहे, मला सांगायचं ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते उठले तिथे 1500 भेटणार आहेत. लाडक्या बहिणी म्हटल्यानंतर 1500 भेटतात ना, चलो मग भागवू सोडून. आणि सर्व आल्यानंतर भगवंताने सांगितलं, पण तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. पहा 5,500 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलेलं होतं की स्वदेशी माल स्वदेशी वापरा. भगवंताने सांगितलेलं की अरे आपण निर्माण करतो, दहीदूध आपण निर्माण करतो आणि मथुरेमध्ये तुम्ही घेऊन जातात, त्या ठिकाणी माझे शत्रू आहेत, माझ्या शत्रूंना तुम्ही खाऊन पिऊन धष्टपुष्ट करीत आहात. आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घाला, त्यांना धष्टपुष्ट करा. हे भगवंत त्यावेळेस सांगितलेलं होतं. आता आपल्याला कळून आलं की आपला माल आपणच खरेदी करा म्हणून. पण आज मनुष्याचं असं आहे, स्वदेशी मालावर मनुष्याचा विश्वास बसत नाही, पण चिनी लोक मालावर विश्वास बसल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या, तो भाव मला इथे सांगायचा नाही. भगवंताने सांगितलं तरी सुद्धा त्या गोपी ऐकत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरी करायला गेलेले आहेत, दही दूध विकण्यासाठी गेलेले आहेत. भगवंताने विचारलं कार्यक्रम आता भेटते का नाही. पोरं म्हणू लागले देवा आता काहीच भेटत नाही. नाही भेटत नाही, मग चला आपण चोऱ्या करू. नंतर भगवंताने चोरी करण्यासाठी प्रारंभ केलेला आहे.
आता चोरीमध्ये दोन प्रकार आहेत, एक ऐतिहासिक चोरी आणि एक आध्यात्मिक चोरी. आता ऐतिहासिक चोरी जी आहे ते सगळ्यांना माहीत आहे की देवाने एका घरी गेलेल्या आहेत, दहादुधाचे माल होते ते फोडलेले आहेत, खाल्लेले आहेत, नाश केलेला आहे. पण शास्त्रकारांनी याचा आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे. जेव्हा त्या गोपी महाराज मथुरेच्या आणि बाजारला दहीदूध विकण्यासाठी न्यायच्या, दुडीवडा दोडी गवळीने साथ निघाली, माठावर माठ घेऊन आणि जात असताना आपण जर दहीदूध विकण्यासाठी गेलो, आपण काय म्हणतो, दही घ्या दही. पण त्या गोपी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. कवतवासती मथुरेचा गे, कवतवासती मथुरेचा गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे. डोक्यावर दह्या दुधाचे माठ आहेत आणि मुखाने म्हणू लागले गोविंद घ्या, कोणी म्हणायचं दामोदर घ्या. हा कशीचा परिणाम आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने. भगवंताने चित्तरूपी लोणी आणि चोरलेला आहे, दंभरूपी डेरा फोडलेला आहे, भ्रमरूपी कवाड उघडलेला आहे. ह्या चोऱ्या केल्या आणि चित्त चोरल्यानंतर डोक्यावर दह्या दुधाचे माठ आहेत, पण मुखाने गोविंद म्हणायचे घ्या. ह्या चोऱ्या आणि भगवंताने त्या गोकुळामध्ये केलेल्या आहेत. आणि चोऱ्या करता करता महाराज दररोज गारणे घेऊन सुद्धा येऊ लागलेले आहेत. गवळणे सांगते गारणे, रात्री आला चक्रपाणी, खावणे दही दूध लोणी, अवघी फोडली विरजणी हागबाई कोणा शावरेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोटोर सोसू धिंगाणा. आवाज अगं यशोदा, आणि तुझ्या मुलाचा आम्ही धिंगाणा कोटपर्यंत सहन करायचा आहे. पण यशोदा म्हणायची की बाई माझ्या पोराला धरून आणा, धरू जाता सापडेना. अगं धराला गेलो तर हाती सापडत नाही महाराज. मी भागवतामध्ये सांगितलेलं आहे की देव सापडला जातो, पकडला जातो, पण कोणाकडून पकडला जातो. ज्ञानी लोकांकडून देव हाती सापडत नाही. योग्यांनी जर म्हटलं मी देवाला पकडतो तर देव पकडला जात नाही. देव पकडला जातो प्रेमसूत्र दोरी, जिकडे नेतो तिकडे जातो. प्रेमामुळे देव बांधला जात असतो महाराज. अहो यशोद्याने सुद्धा म्हटलेलं होतं की कृष्णा आज मी तुला बांधल्याशिवाय राहणार नाही. मी शब्द आला, सगळे दोर लावले गायीचे तरी 2 बोटं कमीच पडायचा. कारण अहंकाराने आणि देव बांधला जात नसतो, देव येत नसतो. प्रेमाने महाराज सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि अशा दररोज आणि भगवंत चोरी करून दररोज गारणे घेऊन येऊ लागलेले आहेत. सगळ्या गोपी म्हणू लागलेले आहेत यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदा आम्ही या गोकुळामध्ये राहावं का गोकुळ सोडून जावं. पण यशोदा म्हणू लागली माझा मुलगा चोरी करतो ना, मग त्याला पकडत का ना तुम्ही. अगं तो हाती लागत नाही ना. आम्ही खूप प्रयत्न करतो तरी सुद्धा हाती लागत नाही. असं करता करता महाराज एक दिवस पोरं म्हणू लागले का रे गळ्या कृष्णा, म्हणे काय तुझं तर म्हणे गळा परभातीच पंचांग आहे रे. म्हणजे दुसऱ्याच्याच घरचं तू खातं, स्वतःच्या घरी काही चहा घ्यायला नेतं का नाही. आमच्याच घरचं तू सगळं खातं. उद्या तुझ्या घरी आम्ही आणि आम्हाला नाही. भगवान म्हणता ठीक आहे, माझ्या घरी चालायचं आहे का. हो. आणि एक दिवस भगवंताने स्वतःच्या घरामध्ये चोरी केली. आणि स्वतःच्या घरात चोरी केल्यानंतर तेव्हा यशोदेला कळलेलं आहे की कृष्णा खरोखर तूच चोऱ्या करतो. आतापर्यंत ह्या गोपी मला सांगायच्या पण माझा विश्वास बसत नव्हता. आता तू मुद्दे मला सहित मला सापडलेला आहे. मग आता उद्यापासून तू शाळेमध्ये जात जा. आता पूर्वीच्या शाळा म्हणजे कोणत्या होत्या महाराज. गोदणे गोदणे गोधने तो सारंग पाणी पाणी तारावया तुषारंग पाणी. गोधने 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 सारा
चारावया जातो सारंग पाणी. ह्या पूर्वीच्या शाळा होत्या. भगवंताने सांगितलेलं की कृष्णा आणि उद्यापासून तू रानामध्ये जायचं आहे. गोधन असायचं महाराज. ज्याच्या घरी भरपूर गायी असायच्या त्याला धनवान समजायचं. गाय वाडे असायचे. आता ते गाय वाडे गाई वगैरे सगळे आता फार कमी कमी होत चाललेलं आहे. एवढे आणि गोवंश एवढा कमी कमी होत चाललेला आहे प्रत्येक गावचा. पण आज त्याच गायला आणि राजमाता म्हणून घोषित झालेलं आहे. तेवढ्याच्यानं तरी थोडंसं बरं झालं. विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय हे अतिशय पवित्र मानलेली आहे. गाय म्हणजे कोणती? गावरान गाय. बरं, हे जर्सी गाय हे दुसऱ्या गायी नाहीत इंजेक्शनानं झालेल्या ह्या गायी नाहीत. आज भगवान परमात्मा एवढा मोठा झालेला आहे. केवळ फक्त त्याने गायीची सेवा केलेली आहे महाराज. आणि गायीची सेवा करणारा मनुष्य कधीही गरीब राहत नाही. पोटभर जर आणि निरोगी शरीर जर ठेवायचं असेल तर गायीची सेवा करा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. हो, अनेक एवढं त्या गायीमध्ये महत्व आहे. जवळपास 108 रोगावर गाईचं शेण आणि गोमित्रण दूध तूप हे औषधी चालतात. आमच्या इकडं म्हैसपूर आहे अकोला जिल्ह्याजवळ. अकोल्याजवळ 108 रोगावर तिथे औषधी आहेत. TB सारखे आणि कॅन्सर सारखे रोग सुद्धा आणि गायच्या औषधाने बसतात. एवढं गाय अतिशय पवित्र आहे महाराज. गाय घरामध्ये पवित्रता जर पाहिजे असेल, पूर्वीच्या काळामध्ये बघा तुम्ही गायीच्या शेणाने घर सारवायचे म्हणून कोणताही रोग होत, कारण त्या शेणामध्ये एवढी ऊर्जा आहे. अक्षय रोग झालेला मनुष्य जर 6 महिने आणि गायीच्या गोठ्यामध्ये जर झोपला तर त्याचा क्षय रोग सुद्धा बसतो महाराज. एवढं त्या गायीमध्ये महत्व आहे. भगवंताने आणि त्या गायीची सेवा केलेली आहे. म्हणून गोधन फार मोठं महत्त्वाचं असायचं. गोधने चारावया जातो सारंग पाणी. सगळं गोपालांना गायी नाव वगैरे घेऊन दादा कृष्ण पेंद्या सुदाम्या वर्जा वाकड्या वगैरे यांना घेऊन भगवान वृंदावनामध्ये आलेले आहेत. खांद्यावर एक कांबडी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजठी. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर आज त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. लहान गोपी लहान 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 खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. त्रिकितान त्रिकितान त्रिकुट त्रिकुट धुम धुम. त्रिकितान त्रिकितान त्रिकुट त्रिकुट धुम धुम. ना 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 तेरी ना तेरी ना दादी एक गोरबन खेळू फुगडी. बाई बाई खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळ गडी. फुगड्या लगोऱ्या वगैरे पूर्वीचे खेळ होते. होतो तू हमामा खेळ खेळत आते. होतो तू हमामा लगोऱ्या वगैरे हे खेळ होते महाराज पूर्वीचे. आता नवीन नवीन खेळ निघालेले आहेत. जाऊ द्या, तो भाव मला सांगायचा नाही. आणि खेळता खेळता मुलांना भुका लागलेल्या आहेत. पोरं म्हणू लागले आहेत की देवा खांदे भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. बरोबर आहे ना? हा काय खेळायचे सुख म्हणतात. बरोबर आहे मला. पण ज्याच्यात पोटात भूक लागली त्याला कीर्तन बरं वाटते काय? तर सकाळी काहींनी नायऱ्या केल्या असतील, नाश्ता केला असेल, काहींनी केलाच नसेल. गडबड झाली, चला लवकर दिंडी सुरू झाली, महाप्रसादाच्या पोळ्या करायला लागतात, केव्हा नाश्ता करायचा आणि काय करायचं तसं झालं असतील बिचारे काही काही लोक, स्त्रिया वगैरे. आता पोटात कावळे वळवून आहे ना. हा, मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. पोरं म्हणू लागले देवा आम्हाला भुका लागलेल्या आहेत. लागल्या का भुका? हो. चला ओळू गाई जेऊ बैसू एके ठाई. चला मग सर्व गाई एकत्र गोळा करा. आता गाई कोणत्या आहेत याचं वर्णन आपण भागवतामध्ये पाहिलेलं आहे. आता ते वर्णन इथे सांगणार नाही. गोडाम इंद्रिय जी आहेत आपल्या ह्या गायी आहेत आणि या इंद्रियाचं स्वामी आपलं मन आहे. हे पोरं म्हणू लागले देवा आम्ही बाकीच्या गायी एकत्र आणतो, पण एक मनेरी नावाची गाय फार मोठी अज्जात आहे, त्या गायला तुला चालून आणावं लागणार आहे. तुका म्हणे राख एक तू मनेरी. हे मनेरी नावाची गाय तू आण. भगवान म्हणतात ठीक आहे. सर्व गायी एकत्र गोळा केलेल्या आहेत आणि एकत्र गोळा केल्यानंतर भगवंताने तेव्हा काला केला. पण तो काला कुठं केला? वाळवंटामध्ये काला केलेला आहे, पण नेमका कुठं केलेला आहे? खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला
गोमाता एका खडकावर बसलेली आहेत. कारण वाळवंटामध्ये जर बसले असते तर पायाची उठताना बसताना रेती उठण्याची भीती राहते. स्टेशनवर गाडी येत चालली म्हटलं तरी सिग्नल नाही देऊन आले तुम्ही. विठ्ठला विठ्ठला आणि एका खडकार बसलेले आहेत महाराज. आणि खडकार बसल्यानंतर कमळाच्या आकारासारखे सर्व गोपाळ बसलेले आहेत आणि सर्वांचे शिदोऱ्या सोडलेले आहेत. सर्वांच्या शिदोऱ्या पाहिल्यानंतर भगवान म्हणू लागले आहेत की माझी आहे तशी पाहे, नाही तरी घरा जाय. माझ्यासारखी शिदोरी असली तर इथं बसण्याचा घरी जा. कारण सर्वांच्या शिदोऱ्या सारख्या नव्हत्या. पण त्यावेळेस तुकोबाराय होते. तुकोबाराय म्हणतात देवा तुका म्हणे हरीन आमचे कोणी नाही घरी. आमचं घरी नाही. पहिलेच तू आम्हाला सांगायचं होतं की माझ्यासारखी शिदोरी असली तर या नाही तर येऊ नका, आम्ही आलो नसतो. इथे आल्यानंतर तू आम्हाला सांगतो की माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणून. कारण सर्वांचे प्रारब्ध. अहो मोदीच्या पंक्तीत बसायचं झालं तर झोपडपट्टीतल्या माणसाने म्हटलं मी बसतो तर जमते काय? तेवढा अधिकार पाहिजेत असते. देव आपले गुण दोष पाहत असतो महाराज. हा किती पापी आहे पुण्यात्मा आहे हे देव पाहतो, पण संत पाहत नाही. संत म्हणतात आलेला आहे ना माझ्याकडे, मग याने मागे काय केलं? हा पुण्यात्मा आहे का पापी आहे हे मागचा पुढचा विचार न करता इथे आलेला आहे ना, मग आता त्याला सामावून घ्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबारा म्हणतात या तुम्ही आता इथे, जर पुढे काही जर घडलं मी तुमची जमानत घेतो. संत मात्र तुमचे आपले गुण दोष पाहत नाहीत. तेव्हा भगवंताने सर्वांचे शिदोऱ्या एकत्र केलेले आहेत. आता सगळ्यांच्या सारख्या नव्हते महाराज. कोणाचं लोणचं, कोणाचं ठेसा, कोणाचं वांग्याची भाजी, कोणाची बाजरीची भाकर, कोणाची पोळी, कोणाचं वरण, कोणाचं काही, कोणाचं सगळं वेगळं वेगळं होतं. पण सर्व तिथे एकत्र केलेलं आहे. आणि तेव्हा काला केलेला मी सांगून गेलो, काला वेगळा आणि कालवाकारी करणं वेगळे आहे. भगवंताने या काल्याच्या माध्यमातून समाजाला हेच सांगितलेलं आहे की अरे बाबा सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र येणं आणि भगवंताचा आनंद घेणं हाच खरा आनंद आहे. जिथे अभेद आहे तिथे काला करण्याचा अधिकार आहे आणि जिथे भेद आहे तिथे काला करण्याचा अधिकार नाही. आज तुमच्या आपल्यामध्ये भेद आहे. हा पाहिजेत नाही, तो पाहिजे, तो आला की हा येत नाही, हा आला की तो येत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण असे भेद वगैरे पाहतो. हो एका एका सप्त्याचे 2-2, 3-3 सप्ते होतात. भेद झालेला आहे की नाही? मग तो त्याच्या याच्यात जात नाही, हा इकडे जात नाही. तो त्याच्यापेक्षा सरस करतो, हा याच्यापेक्षा सरस करतो. त्याने ₹1,00,000 खर्च केले, मी ₹2,00,000 खर्च करीन. हा भेद आहे. आणि हा भेद जोपर्यंत तुमच्या आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत काल्याचे अधिकारी तो होणार नाही. जिथे अभेद आहे महाराज तिथे आणि काला करण्याचा अधिकार आहे आणि तिथेच काला होत असतो. भगवंताने सर्व एकत्र करून आणि काला केलेला आहे. काला कुठे केला देवाने? वाळवंटामध्ये केला. पण जो वाळवंटामध्ये केलेला आहे तोच काला आमच्या संतांनी कुठे केलेला आहे? एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्र भागे वाळवंटे, चंद्र भागे वाळवंटे, चंद्र भागे वाळवंटे. एकच टाळी झाली. राजा गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे. माझा राजा गोपाळाची लाया वाटे. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. एकाची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपालीची लाया वाटे. आजही महाराज पंढरपूरचा आणि गोपाळपूरची लाई झाल्याशिवाय काला झाल्याशिवाय वारकरी परत येत नाही. भगवंताने आणि त्या ठिकाणी गोपाळपूरला मायूर वृंदावन निर्माण केलेलं आहे आणि तिथे आमच्या ज्ञानोबाराच्या सान्निध्यामध्ये काला केलेला आहे. जो भगवंताने वृंदावनामध्ये काला केला तोच काला पंढरपुरामध्ये आमच्या ज्ञानोबाराने आळंदीला केलेला आहे. जो ज्ञानोबाराने काला केलेला आहे तोच काला
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी शेगावला केलेला आहे. जो शेगावला काला झालेला आहे तोच त्यांच्याच कृपेने आज आपल्या या बोथ्या गावामध्ये झालेला आहे. आणि ज्या काल्याचे अधिकारी तुम्ही आपण बनलेला आहोत, ज्यांच्यामुळे आपण अधिकारी झालो, आपल्याला काला मिळालेला आहे, एक वेळ त्या संताचं आपल्याला आणि भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गण गण गणात बोते 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 गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते उपजुनिया पुढत येऊ काला खाऊ दै भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. बरोबर 1 वाजला दोरे जन्मा पाहून घ्या, जास्त वेळ गमावला काय मग आता 1000 रुपये देत असेल ना असो. कारण पुढेही मला आता तेच सगळं तेच असते आणि टाईम कमी असला म्हणजे गोंधळून जाते मनुष्य, काय सोडा आणि काय धरा आणि काय सांगा म्हणून. असो, आपला समयसुद्धा संपलेला आहे कारण पुढेही बहुत करणे आहे. आणि खरोखर महाराज पुन्हा बोथावासियांना एकच विनंती आहे की जसं आपण सालाबादप्रमाणे आणि एवढा मोठा कार्यक्रम करतो असाच दरवर्षी चालू राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. याच्यानंतर काल्याचा भगवणार आहे, आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश आला वाटू एकमेका वैष्णविका वापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाधार आला वाटू एकमेका उत्तम लोकाधार तुका मणी भूमंडळी आम्ही बडी विहगाडे आला वाटू एकमेका वैष्णविका तीर्थ उठवा उठवा देव भक्ताची बोलवा सोडणे झाले तीर्थ उतापणे पुढे आले वृंदावना मथुरा दिले सोडणे झाले तीर्थ उतापणे झाला कथेचा गडस लढित गाय भावदा सोडणे झाले तीर्थ उतापणे शिंकेला वेले दुरे होतो तिघांचे विवरे वारे तो कडे वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा वारे तो कडे म्हणे हाती ठोका कवने देती का वारे तो कडे विठ्ठल जय जय विठ्ठल आरतीला वारती आरतीला वारती पुरे वेळी वाकडे
क्षमा परा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा राखा पाया वैकुंठरा क्षमा परा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे जे केले चरणा आता उठावे ते म्हणावे ते नाही सर्वाणी कमणे ते सापडले गेले आता उठावे ते म्हणावे ते नाही नारायणा तुकामणे भोग गेला निवारी लागा आता उठावे ते म्हणावे ते नाही नारायणा आज करोनी आरती चक्र पाणी हो वाढते आज पुराण बदल दिवस भावो दगडा पुण्यवंत तुझे आज पुराण बदल दिवस तुका वाहे डाळी उभा सन्निध जवळी आज पुराण बदल दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदा देव वाढीते धन्य देव जनाय प्रगती प्राणाने मुग्धाव वाढीते परमानंद